मराठवाडा व विदर्भ या बाँड्रीवर असणाऱ्या पैनगंगा नदीवर झालेल्या घटनेच्या संदर्भात उमरखेड येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलताना कृष्णा पाटील आष्टीकर म्हणाले की दिन 30 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील दिघी पैनगंगा रेती घाटातून काही मजूर अधिकृतरित्या रेतीचे उत्खनन करीत असताना सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान लोहकरे नामक व्यक्ती LCB पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तेथे आला असल्याचे सांगून नियमानुसार रीतसर रेतीचे काम करणाऱ्या व्यक्तींवर नांदेड हद्दीत दिघी शिवारात येऊन कार्यवाही करण्याचा कोणताही अधिकार नसताना त्यांची वाहने थांबवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने धाकदपटशा करीत माझा कार्यकर्ता कृष्णा पाटील दिघी यांचे कपाळावर बंदूक रोखली असल्याचे कार्यकर्त्याने मला फोनवर माहिती मिळाली। त्यामुळे मी तत्काळ तेथे पोचलो असता तुम्ही बंदूक कशी काय रोखली असा जाब विचारला असता लोहकरे नामक अधिकाऱ्यांनी माझी पत्नी हदगाव येथे जज असल्याचे सांगून माझ्यासोबत अरेरावीची भाषा वापरली असल्याचा आरोप खासदार पुत्र कृष्णा पाटील यांनी केला। तसेच याबाबत मी स्वतः उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड व यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांना भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली असता आमचा कोणताही अधिकारी अथवा पथक आम्ही रेती घाटावर पाठवले नसल्याचे सांगितले। कार्यकर्त्यांवर बंदूक रोखून अन्याय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारणे चुकीचे नसून माझ्या कार्यकर्त्यावरील अन्याय खपवून घेणार नसल्याचे ठणकावून त्यांनी आपण त्यांच्याविरुद्ध सल्लामसलतीनंतर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे कृष्णा पाटील आष्टीकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले। यावेळी त्यांचे समवेत उभाठाचे उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे, डॉक्टर अजय नरवाडे, नितीन शिंदे आदींची उपस्थिती होते। आमची प्रतिनिधी किरण मुक्कावार यांनी लोहकरे नामक LCB अधिकाऱ्याला प्रतिक्रियेसाठी फोन केला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही व फोन उचलला नाही। प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ। त्या ठिकाणी माझ्यावर केस झाली, पण अजूनही तो मीच होतो का हे आयडेंटिफाय झालेलं नाही। अशी कुठली तरी घटना माझ्यावर करण्याचं का वेळ आली? कारण मी त्या ठिकाणी नव्हतो आणि आहे तर त्या ठिकाणचे पुरावे सुद्धा त्यांनी दाखवावे। मला कुठेतरी बदनाम करण्याचं हे सर्व कट आहे, खासदार साहेबांना बदनाम करण्याचा कट आहे आणि अशा कटाला मी यापूर्वीही भीक घालत नव्हतो आणि यापुढेही भीक घालणार नाही। माझ्या कार्यकर्त्यासाठी, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी व त्याचबरोबर हदगावातली जनता असेल, हदगाव उमरखेडमधली जनता असेल, हिमायतनगरमधली जनता असेल, या सर्व जनतेच्या पाठीशी त्यांचे प्रश्न जर एवढे कठीण होत चालले असतील शासन दरबारी तर मी त्यांच्या पाठीशी अर्ध्या रात्री खंबीरपणे ठामपणे उभा राहणार आहे। मला कुठल्याही कारवाईची आशा, किमान आम्ही सत्य असताना तरी, आमची बाजू सत्याची असताना तरी मला अशा कुठल्याही कारवाईची भीती वाटत नाही।